नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 6 दॅट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चा आपली थिअरी पूर्ण झालेली आहे. मागच्या लेक्चरपर्यंत थेरॉटिकल लेक्चर पूर्ण झालेलं आहे. ज्यात सोनोमीटरचा ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट होता त्या एक्सपेरिमेंटची क्लिप तुम्हाला सेंड केली होती आणि मागच्या 2 लेक्चरमध्ये वारंवार सांगितलं होतं जर का कदाचित त्यात काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता, मी तिच्यावर एक नवीन लेक्चर बनवतो. परंतु टीचर असं कोणाचाही काही रिप्लाय आलेला नाहीये की ते समजलेलं आहे की नाही. म्हणून असं कन्सिडर करतो की आता इथं आपली सुपरपोजिशन ऑफ वेव्हची थिअरी कम्प्लीट झालेली आहे आणि आजपासून न्यूमरिकलला सुरुवात करणार आहोत. ऍक्च्युली जे थिअरी कम्प्लीट केली त्याच बेसवर, त्याच फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल हे प्रत्येक वेळेस आपण अटेंड करत असतो. परंतु या लेक्चरमध्ये न्यूमरिकल शिकत असताना काही काही न्यूमरिकल हे कंपॅरिझन बेस आहेत, तर काही काही न्यूमरिकल मध्ये व्हॅल्यू वेगवेगळ्या पद्धतीने काढाव्या लागतात. जसं की तुम्हाला फॉर्म्युल्याची शीट म्हणजे जे थिअरीची नोट्स प्रोव्हाइड केली आहे त्यातच फॉर्म्युले प्रोव्हाइड केले आहेत. त्या फॉर्म्युले जर का तुम्ही उघडून पाहिले तर त्यातला सगळ्यात पहिला फॉर्म्युला V = n लॅम्बडाचा फॉर्म्युला ओळखीचा दिसते, तो शिकलेला आहे. परंतु त्याच्याच नंतर काहीतरी खाली 3 रिलेशन दिलेले आहेत, फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स आणि टाइम डिफरन्स मधलं. ऍक्च्युली ते रिलेशन पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. त्याच्याच सोबत त्याच फॉर्म्युला शीट मध्ये आणखी इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह टोटली एक्सप्लेन केलेलं आहे. खूप व्यवस्थित त्या डायग्राम मध्ये नोटेशन दिलेले आहेत की कुठला कुठला कंपोनंटला काय काय म्हटलं जाते आणि त्याच्या बेसवर काही प्रॉब्लेम दिलेले आहेत, जे की मी तुम्हाला पुढच्या पीडीएफच्या रिस्पेक्ट टू सेंड करेन. ते प्रॉब्लेम पूर्णपणे आज त्याच्या रिस्पेक्ट कसे ते एक्सप्लेन करतात ते सांगणार आहोत आणि राहिलेले तुम्हाला प्रॉब्लेम होमवर्क म्हणून करायचे. त्याच्यानंतरच्या म्हणजे पुढच्या स्टेजमध्ये आणखी पुढच्या टॉपिकवर कसे प्रॉब्लेम बेस आहेत आणि कसे सॉल्व्ह करायचे ते पाहू. अशा लेक्चरच्या माध्यमातून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आता राहिला प्रश्न की जे फॉर्म्युले एक्सप्लेन करायचे ते फॉर्म्युले कोणाकोणामधले आहेत. परंतु ते फॉर्म्युले एक्सप्लेन करायच्या पहिले वेव्ह बद्दल एक रिलेशन की आपण म्हणतो की अशा प्रकारे एक वेव्ह हे कंप्लीट होत आहे. आता हे डायग्राम कदाचित कमी जास्त होऊ शकते, क्रिस कमी जास्त दिसू शकतात, परंतु सांगायचा उद्देश हा फक्त वेव्हच्या रिस्पेक्ट. आता हे वेव्ह एक्सप्लेन करत असताना याचे काही भाग तयार करतो मी. आता याच्यात काय शो करायचं, जसं बेसिकली सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपण शिकलेलो की V = n × लॅम्बडा मधला. V स्टँड फॉर व्हेलॉसिटी, n स्टँड फॉर फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा स्टँड फॉर वेव्हलेंथ. असंच या वेव्ह बद्दल शिकत असताना ज्या केसमध्ये वेव्ह इथनं सुरू होत आहे इट इज कन्सिडर ॲज 0. आता हे वेगवेगळ्या कंडिशन मध्ये, इथं आपण x च्या बाबतीत रिलेशन लिहिणार आहोत, इथं आपण डेल म्हणा किंवा फायच्या बाबतीत रिलेशन लिहिणार आहोत आणि इथं स्मॉल टी च्या बाबतीत रिलेशन लिहिणार. आणि हेच रिलेशन आपण डिफरन्सच्या रिस्पेक्ट टू शिकू. आता इथं फाय किंवा डेल म्हणजे कोण आहे, त्या आन्सर आहे फेज डिफरन्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथं फेज डिफरन्स कितीचा राहणार आहे, त्या आन्सर आहे 0चा. तसंच इथचं डिस्टन्स किती राहणार, डिस्प्लेसमेंट किती राहणार आहे, तर 0चं. सगळं या पॉइंट बद्दल सुरू. आणि त्याच पॉइंटवर टाइम डिफरन्स कितीचा राहणार आहे, तर 0च. आता पुढच्या फेज मध्ये जाऊन इथं पोहोचतो. इथं 0चा अँगल होता, इथं गेल्यावर तो किती झाला 90चा. म्हणून इथं लिहितो π/2. अँगल पहिले 0चा होता, नंतर π/2चा झाला. डिस्टन्स इथं 0चा होतो. इथून जर का इथपर्यंत पोहोचलो तर हे टोटल होत आहे λ/2चं आणि इथून पासूनच हे परत होत आहे λ/2. सध्या हे λ/2 मध्येच कन्वर्ट करू, ते सध्याचं पूर्णपणे स्प्लिट अप करायचा प्रयत्न करत नाही. आणि जर का टाइमच्या बद्दल पाहिलं तर टाइम इथून पासून निघालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा या पॉइंटवर टाइम 0 झाला. इथं टाइम किती राहणार आहे, तर t/4. जेव्हा अँगल किंवा फेज डिफरन्स π/2 असेल तेव्हा टाइम डिफरन्स कितीचा राहणार आहे, t/4चा. आता पुढे इथून अँगल सुरू केला होता, इथं 90 वर आला, इथं 180.
180 म्हणजेच कितीचा डिफरन्स झाला तो पायचा या लाईनवर. आणि इथून इथपर्यंतची वेवलेंथ किती झाली तर हाफ वेवलेंथ विच इज डिवाइडेड बाय λ/2. आणि इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम किती झाला मग तर आन्सर आहे t/2. जेव्हा पाथ डिफरन्स हा λ/2 चा आहे तेव्हा फेज डिफरन्स हा पायचा आहे आणि त्या केसमध्ये टाइम डिफरन्स हा t/2 चा. काही नवीन नाही आहे. ऑसिलेशन मध्ये शिकलो होतो, वेव्ह फॉर्म करत होतो त्याही केसमध्ये शिकलो होतो आणि आज जरा परत फॉर्म्युले लिहायचे त्याच्या नेटवर्क परत एक्सप्लेन करत आहोत. पुढच्या केसमध्ये 0 0 वरून 90 180 इथं जाऊन पोहोचलो 270 म्हणजे इथचा पाय झालाय 3π/2 चा. इथचा टाइम डिफरन्स झालाय 3t/4 चा. आणि जेव्हा इथं वेव्ह कंप्लीट होते त्या केसमध्ये इथं होत आहे 2π आणि टाइम विच इज कॅपिटल T. अशा प्रकारे तिन्हीच्या तिन्ही आपण एक्सप्लेन करतो. आता याचा अर्थ जास्तीत जास्त किंवा फायनल टाइम किती आहे तर कॅपिटल T. फायनल वेवलेंथ इथून इथपर्यंत किती कंप्लीट होत आहे लॅम्बडा एवढी. आणि फायनल पाथ फेज डिफरन्स कितीचा होत आहे 2π चा. म्हणजे ज्या केसमध्ये डेल्टा कुठून कुठं व्हॅरी होऊ शकते तर 0 पासून तर 2π पर्यंत. इथं x स्टँड फॉर पाथ डिफरन्स, डेल स्टँड फॉर फेज डिफरन्स, x स्टँड फॉर पाथ डिफरन्स. कुठून कुठपर्यंत व्हॅरी होऊ शकते 0 to λ पर्यंत. आणि स्मॉल t कॉल्ड एज टाइम डिफरन्स कुठून कुठपर्यंत व्हॅरी होऊ शकते 0 to कॅपिटल T पर्यंत. आता ह्या गोष्टी पाहिल्यावर तुमच्या ते सेंटेन्स लक्षात यायला पाहिजे. मी तेव्हाही 4 वेळेस सांगितलं होतं की हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. v = n × λ वेळेस किंवा त्याच्या आधी आपण ते सेंटेन्स पाहिलं होतं. जेव्हा एक ऑसिलेशन कंप्लीट होत आहे त्या केसमध्ये लागणारा टाइम इज कॉल्ड एज पिरियड. त्या केसमध्ये होणारी वेवलेंथ किंवा डिस्टन्स दॅट इज 1 वेवलेंथ आणि त्या केसमध्ये होणारा अँगल दॅट इज 2π. म्हणून तेव्हा म्हटलं होतं की ते महत्वाचं आहे. आता याच्यावरून आपल्याला पुढचे एक्सप्लेन करायचे. काय एक्सप्लेन करायचे तर 3 रेशो दिलेले आहेत. ते 3 कोणाकोणामधले सगळ्यात पहिला डेल म्हणजे फेज डिफरन्स, नंतर एक्स म्हणजे पाथ डिफरन्स आणि टी म्हणजे टाइम डिफरन्स. या तिघाही मधले रिलेशन पाहायचे. कोणाकोणामधले फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स आणि टाइम डिफरन्स मधले. त्यातलं सगळ्यात पहिलं रिलेशन जे आहे डेल आणि एक्स मधलं म्हणजे काय वाचलं जाईल डिफरन्स बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स किंवा रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. कोणाकोणातलं रिलेशन काढायचं आहे फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मधलं. हे फॉर्म्युले याच्यासाठी आवश्यक आहेत कारण की काही काही वेळेस काही गोष्टी दिलेल्या असतात तर काही गोष्टी दिलेल्या नसतात. जसं वायचे इक्वेशन, आता कोणत्या कोणत्या गोष्टी काही म्हणजे नेमक्या कोणत्या, तर वायचं जे रिलेशन आहे त्या रिलेशन मध्ये याचा उपयोग पडेल. या प्रॉब्लेम मध्ये नाही कदाचित पुढच्या प्रॉब्लेम मध्ये पण हे आवश्यक आहे. कोणाकोणातलं काढायचं आहे डेल आणि एक्स मधलं. डेलची लिमिट कितपर्यंत आहे 0 पासून तर 2π पर्यंत आणि एक्स ची लिमिट कुठे आहे 0 पासून तर लॅम्बडाची. म्हणून हे फॉर्म्युले कधी लिहत असताना या फॉर्म मध्ये ज्याच्यामधलं रिलेशन काढायचं आहे तो सगळ्यात पहिले तो सगळ्यात शेवटी लिहून टाकायचा फॉर्म्युलेत. म्हणजे कसं रिलेशन कोणाकोणाचं आहे डेल आणि एक्स मधलं. म्हणून सगळ्यात पहिले कोण लिहायचा डेल आणि सगळ्यात शेवटी कोण असणार आहे एक्स. ज्यातलं रिलेशन काढायचं तो सगळ्यात पहिले सगळ्यात शेवटी लिहून टाकायचं. सगळ्यात पहिले आणि सगळ्यात शेवटी. पण हा सगळ्यात शेवटी मल्टिप्लाय मध्ये कोणाला मल्टिप्लाय मध्ये राहील की याची टोटल डिफरन्स जो असते तो आणि यातला टोटल डिफरन्स असते. यातला टोटल डिफरन्स कितीचा आहे 2π - 0 म्हणजे 2π चा. आणि डिवाइड मधले यातला डिफरन्स कितीचा आहे λ - 0 म्हणजे लॅम्बडा. हा झाला पहिला फॉर्म्युला. काहीच नाही त्यात. ऍक्च्युअली हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे असतात परंतु मी एक ट्रिक सांगायचा प्रयत्न करतो की अशा प्रकारे ते फॉर्म्युले काढतात. ज्याच्यामधलं रिलेशन लिहायचं आहे तो पहिल्या आणि शेवटी लिहून टाकायचा. वर याची फायनल व्हॅल्यू आणि खाली याची फायनल व्हॅल्यू. वरच्या साईडनं याची फायनल व्हॅल्यू पहिल्याची आणि खालच्या साईडनं दुसऱ्याची फायनल व्हॅल्यू लिहायची. आता दुसरं रिलेशन तयार करून पाहू आपण.
कोणाकोणामधला येते, डेल आणि टी मधला. म्हणजे इथं काय म्हटलं असेल, रिलेशन बिटवीन कोणाकोणातलं फेज डिफरन्स आणि टाइम डिफरन्स. कसं लिहिलं असेल, ज्यातलं काढायचं आहे तो पहिले आणि शेवटी लिहून टाकायचा. पहिल्याची व्हॅल्यू वर लिहायची फायनल व्हॅल्यू, आणि दुसऱ्याची फायनल व्हॅल्यू खाली लिहायची. फायनल व्हॅल्यू काय, टी मायनस 0 म्हणजे टी. तसंच तिसरं रिलेशन. आता तिसरं कोणाकोणातलं, एक्स आणि टी मधलं, एक्स अँड टी म्हणजे रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स अँड टाइम डिफरन्स. ज्यातला काढायचा आहे तो पहिले, ज्याच्या सोबत काढायचा आहे तो शेवटी. याची फायनल व्हॅल्यू पहिल्यांदा म्हणजेच लॅम्बडा, याची फायनल व्हॅल्यू सगळ्यात शेवटी म्हणजेच कॅपिटल. आता हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे असतात, परंतु अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे झाली पहिली केस. आणखी हे सॉल्व्ह करत असताना या इक्वेशनचा आपल्याला उपयोग पडणार आहे, तेच म्हणजेच इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत. ऍक्च्युअली इक्वेशन काय आहे ते y इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स प्लस डेल, किंवा इथं काही काही ठिकाणी फाय दिलेला असेल. फाय असो किंवा डेल म्हणजेच कोण आपला तो फेज. परंतु ज्या केसमध्ये फेज हा 0 आहे त्या केसमध्ये इक्वेशन काय येणार आहे ते ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. आता याच रिलेशनला आणखी असंही लिहिलं जाते, y इक्वल टू ए साइन 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. आता ऍक्च्युली काय केलेलं आहे तर इथच्या लॅम्बडाला आणि इथच्या केलं स्प्लिट अप केलं, सॉरी इथचा ओमेगा आणि इथच्या केलं स्प्लिट अप केलं. ओमेगाची व्हॅल्यू काय देऊ शकतो आपण, ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी, आणि तिकडचा के इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. म्हणजे जर का इथं मी व्हॅल्यू पुट केली ओमेगाची 2 पाय अपॉन कॅपिटल टी, आणि इथे के ची व्हॅल्यू 2 पाय अपॉन लॅम्बडा, त्यातून 2 पाय कॉमन काढलं म्हणजे आतमध्ये कोण राहिलं, स्मॉल टी, आणि इथं डिवाइड असताना कॅपिटल टी. इथचा एक जसा तसा, आणि के चे रिस्पेक्ट टू 2 पाय बाहेर निघाला, खाली कोण राहिला, लॅम्बडा. आणखी रिलेशन तेच अशा प्रकारे येऊ शकते, y इक्वल टू ए साइन 2 पाय इन ब्रॅकेट एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, जे कोणावर आली टी वरून. एनचा फॉर्म्युला काय, एन इक्वल टू 1 अपॉन कॅपिटल टी. तर इथच्या 1 अपॉन कॅपिटल टीला आपण एन लिहू शकतो. त्याच्याही पुढे जाऊन परत y इक्वल टू ए साइन 2 पाय एन स्मॉल टी मायनस एक्स अपॉन व्ही. यातून एन कॉमन काढला, एन कॉमन काढला तो काय झाला 2 पाय एन. इथचा एन बाहेर निघाला म्हणून टी राहिला. आता इथून बाहेर निघाला एन नव्हता, म्हणून जर का इथून एन निघाला तर खाली मल्टिप्लाय मध्ये जाईल, म्हणजे आता खाली काय राहिलं एन इंटू लॅम्बडा. एन नाही तिथं, एन जरी कॉमन काढला तर एन आपला खाली चालला जाईल, म्हणजे राहिलं का एन इंटू लॅम्बडा. एन इंटू लॅम्बडा म्हणजे कोण असते तर व्ही. त्याची नाही तो कोण लिहू शकतो आपण तर व्ही. आता मोस्ट प्रोबेबल यातलं सगळ्यात महत्वाचं इक्वेशन म्हणजे हे, आणि हे लक्षात ठेवणं आवश्यक. आपण हे पाठ केलं y इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स, त्याचाच हा एक फॉर्म आहे. फक्त इथून 2 पाय बाहेर काढला आणि या फॉर्म मध्ये लिहिलं. ते काय लिहिलेलं आहे, y इक्वल टू ए साइन 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. प्रश्न सापडते का बरं, हेच कोण लक्षात ठेवायचं. कारण की इक्वेशन किंवा जेव्हा प्रॉब्लेम येतं तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला टाइम पिरियड विचारतात, प्रॉब्लेम मध्ये फ्रिक्वेन्सी विचारतात, प्रॉब्लेम मध्ये वेव्हलेंथ विचारतात, प्रॉब्लेम मध्ये व्हेलॉसिटी विचारतात. जे तुम्हाला मी पीडीएफ सेंड करेन तिच्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच काढायचे. एम्प्लिट्यूड विचारतात. मग दिलेलं इक्वेशन या इक्वेशन सोबत जर का कम्पेअर केलं तर ते कम्पॅरिझन मध्ये सोपं जाते. या इक्वेशन सोबत जर का कम्पेअर केलं तर मग तिच्यात ओमेगाची व्हॅल्यू स्प्लिट अप करायला लागेल, के ची व्हॅल्यू स्प्लिट अप करायला लागेल, त्याच्यानंतर आन्सर काढला लागते. म्हणजे या इक्वेशनच्या रिस्पेक्ट टू तुमच्या 2 स्टेप शिल्लक वाढते. पहिल्यांदा ओमेगाची व्हॅल्यू पुट करा, नंतर के ची व्हॅल्यू पुट करा, त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये 2 पाय कॉमन काढा, नंतर इक्वेशन द्या. शेवटी तुम्हाला याच इक्वेशनवर यावं लागणार. म्हणजे सॉल्व्ह लक्षात आलं का, ते सॉल्व्ह करताना इथं ओमेगाची व्हॅल्यू के ची व्हॅल्यू पुट करा, त्यातून 2 पाय बाहेर काढा, म्हणजे आपल्या 2 स्टेप वेस्ट जातील. त्याच्यापेक्षा सरळ सरळ हे इक्वेशन लक्षात ठेवा. दिलेले इक्वेशन याच्यासोबत कम्पेअर करायचं आणि असणारा आन्सर फाइंड आउट करायचं. परंतु इक्वेशन नेहमी याच फॉर्म मध्ये असलं पाहिजे.
याच फॉर्म मध्ये म्हणजे कसं की इथं 2π असणं आवश्यक आहे. जर का असं असलं स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी किंवा स्मॉल टीच्या वेळी इथे n दिला असला तर या दोन्ही ठिकाणी म्हणजे n झाला असला तर या दोन्ही ठिकाणी 2π असणं आवश्यक आहे. पण आपल्याला नेमकं विचारच फिरवतात ते कुठं कुठं 2π देतात तर आपल्याला ती इक्वेशन सोपी जाते कम्पॅरिझन करायला, तर कुठं कुठं 2π देत नाहीत. मग 2π ज्या केसमध्ये ते देत नाहीत, प्रोव्हाइड करत नाहीत, त्या केसमध्ये असणारा आन्सर आपल्याला 2π च्या रिस्पेक्ट टू फाइंड आउट करायला लागते. कसं काय ते पाहू मी तुम्हाला जेव्हा सॉल्व्ह करायला देईल तेव्हा त्या गोष्टी लक्षात येतीलच. म्हणून प्रॉब्लेम जे की आपला पहिला प्रॉब्लेम ते दिलेला आहे. ए व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क emits sound wave of period 2 into 10 raised to power minus 3 second and wavelength 0.7 meter in air. What is the velocity of sound in air? काय विचारलेलं आहे आणि काय दिलेलं आहे. बस गिव्हन काढता आलं, याच्यापैकी फॉर्म्युले अप्लाय केले तर आन्सर आपलं येऊन गेलं. काय काय गिव्हन मध्ये दिलेलं आहे. ए व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इमिट ए साऊंड वेव्ह ऑफ पिरियड. पिरियड म्हणजे कोण दिलेला आहे तर कॅपिटल टी विच इज 2 into 10 raised to power minus 3 सेकंड. आपल्याला व्ही विचारलेले व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय n into लॅम्बडा, किंवा यालाच काय लिहू शकतो आपण लॅम्बडा अपॉन कॅपिटल टी. n म्हणजेच कोण आहे तर 1/t. आणखी कोण दिलेला आहे तर वेव्हलेंथ म्हणजेच लॅम्बडा इक्वल टू 0.7 मीटर. काय म्हणते टू फाइंड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. v इक्वल टू क्वेश्चन मार्क. परत सोल्युशन, सोल्युशन मध्ये काय लिहिले वी नो दॅट v इक्वल टू n into लॅम्बडा. आता ह्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. मी प्रत्येक गोष्ट म्हणजे काही जसं 11वीच्या पोराला सांगतो तशा पद्धतीने नाही सांगणार, कारण की याची आपली प्रॅक्टिस झालेली आहे. कसं कसं लिहायचं तुम्हाला सगळं माहित आहे. फक्त फॉर्म्युला डिक्टेट करतो. हे प्रॉब्लेम ऍक्च्युअली सोपे आहे, तुम्हाला मी सॉल्व्ह करायला द्यायला पाहिजे होतं, परंतु ठीक आहे पहिलं असल्याचं v इक्वल टू n into लॅम्बडा. यालाच लिहायचं v इक्वल टू लॅम्बडा अपॉन कॅपिटल टी. व्हॅल्यू पुट करू 0.7 म्हणजे 7 into 10 raised to power minus 1 divided by t 2 into 10 raised to power minus 3. Therefore v equal to 3.5 into 10 raised to power 2. Therefore v equal to 350 मीटर पर सेकंड. काहीच नाही, फक्त इथचं मायनस 7चे अर्धे किती आहे 3.5. इथचे -3 वर गेले ते +3, +3 -1 म्हणजे +2. हे +2 ला बॅलन्स केलं जे किती आला 350. हे झालं आपलं पहिला प्रॉब्लेम जे की बेसिक होतं आणि खूप सोपी होतं. आता इथून जे दुसऱ्या तिसऱ्या नंबरचे जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम ऍक्च्युअली या इक्वेशनवर बेस करतात, इक्वेशनवर डिपेंड करतात. त्यातला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम तो, त्यातले एक जोन मी सॉल्व्ह करून देतो आणि बाकीचे पुढचे मग तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सोपे प्रॉब्लेम आहेत, कठीण काही नाही. द इक्वेशन ऑफ ट्रान्सफर्स फ्लो इन ए स्ट्रेट स्ट्रिंग इज y इक्वल टू 4 sin 2π in bracket small t upon 0.01 minus x upon 30, where x and y are in meter and t in second, to find capital A, n, lambda and v. आता ऍक्च्युअली गिव्हन मधले इक्वेशन पाहू आपण. काय इक्वेशन दिलेलं आहे तर y इक्वल टू 4 sin 2π in bracket small t upon 0.01 minus x upon 30. त्यातल्या त्यात x आणि y ची व्हॅल्यू हे सगळ्या मीटर मध्ये दिलेले आहेत आणि टू फाइंड म्हणते आपल्याला 4 व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. त्यातली सगळ्यात पहिल्यांदा a म्हणजे काय फाइंड आउट करायचं, सेकंड नंबर n म्हणजे काय फाइंड आउट करायचं, n किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. थर्ड नंबर लॅम्बडा किती आहे फाइंड आउट करायचं आहे आणि फोर्थ नंबर v किती आहे ते फाइंड आउट करायचं. म्हणजे सरळ सरळ आपल्याला ज्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत ते या इक्वेशन वरून. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा इक्वेशन सॉल्व्ह करत असताना, या इक्वेशन मध्ये स्मॉल टी आणि x हे जसे तसेच राहतील. म्हणजे इक्वेशन जे दिलेलं राहील तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला स्मॉल टी दिसेलच आणि x हेही दिसेलच. ह्या दोन गोष्टी दिसतील म्हणजे दिसतीलच. मग कोण दिसणार नाही
तर याच्या खालची व्हॅल्यू म्हणजे टी दिसणार नाही आणि याच्या खालची व्हॅल्यू म्हणजे लॅम्बडा, म्हणजे कोणाची व्हॅल्यू दिलेल्या राहतील तर कॅपिटल टी आणि कॅपिटल टी आणि लॅम्बडाचे. हे इक्वेशन आपण सरळ यासोबत रिलेट करू शकतो. वाय जसं तसा 4 ए च्या जागी 4 आहे, साइन जसं तसा 2 पाय जसं तसा, स्मॉल टी तसाच, कॅपिटल टी च्या ऐवजी 0.01, मायनस जसं तसा, एक्स जसं तसा आणि लॅम्बडाच्या ऐवजी 30. याच्यासोबत ते इक्वेशन रिलेट करा, त्याच्यावर पहिल्यांदा गिवन काढा आणि काही गिवन म्हणजे त्याचं काही आन्सर कसं तर सोल्युशन मध्ये तो सोल्युशन मध्ये काय लिहिलं असेल, वी हॅव, आता काय माहित आहे आपल्याला ते इक्वेशन कोणाचं आहे तर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. वी हॅव द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह y इक्वल टू a sin 2 pi in bracket small t upon capital T minus x upon lambda, equation number first, by given condition y ची इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, हे वरचं 4 sin 2 pi in bracket small t upon 0.01 minus x upon 30 by comparing, याला कन्सिडर करतो इक्वेशन नंबर सेकंड. बाय कम्पेरिंग इक्वेशन 1 and 2 काय लिहिले जाते, a इक्वल टू 4 मीटर, गिव्हन मध्ये दिलेला आहे त्याने की x आणि y च्या व्हॅल्यू सगळ्या कशा आहेत मीटर मध्ये, म्हणजे y च्या रिलेशन मधले सगळे आणि x च्या रिलेशन मधले सगळे व्हॅल्यू मीटर मध्ये दिलेले आहेत. आता इथे a कम्पेअर करून झाला. आता इथची व्हॅल्यू स्मॉल टी जर तसंच आहे, फक्त इथं पाहत लक्षात ठेवा इथे 2 पाय दिलेला आहे, इथे 2 पाय दिलेला आहे, त्याच्याने इथे ऍडजस्टमेंट करायची गरज नाहीये. जर का इथे 2 पाय दिला नसता तर आपल्याला इथची व्हॅल्यू ऍडजस्ट करायला लागली, मी सांगतो नंतर. सध्या पहिले सोपी आहे ते समजून घेऊ. 2 पाय जागच्या जागेवर आहे, इथं कॅपिटल टी ची व्हॅल्यू जे की दिले 0.01, कॅपिटल टी म्हणजे टाइम आहे, कशात मेजर करतो तर सेकंड मध्ये. परत लॅम्बडाची व्हॅल्यू विच इज इक्वल टू 30 मीटर. आता काढायच्या पैकी 1 आणि 2 म्हणजे पहिलं आणि तिसऱ्याचा आन्सर आपण लिहून घ्या, फक्त कंपॅरिझन करू. राहिलं कोणाकोणाचं सेकंड नंबरचं. बट आता यातलं काय काढायचं आहे तर एन काढायचं आहे. एन म्हणजे कोण असते तर 1 अपॉन टी. 1 अपॉन टी म्हणजे 1 अपॉन 0.01 म्हणजे 1 अपॉन 10⁻⁻2 म्हणजे 10⁻2 म्हणजे 100. एन काढलेला आहे, फ्रिक्वेन्सीचं युनिट हर्ट्झ. टी ची व्हॅल्यू घेतलेली आहे फक्त 0.01 लस काय लिहितो 10⁻⁻2 10⁻⁻2 गेला वर, 10⁻+2 10⁻+2 म्हणजे 100. आता कोण कोण काढून झालेलं आहे, ए झाला, एन झाला आणि लॅम्बडा झाला. काढायचं कोण आहे ते व्ही. आता व्ही चा फॉर्म्युला काय, व्ही इक्वल टू एन इंटू लॅम्बडा. एन तर आपण इथंच काढला आणि लॅम्बडा हा दिलेला आहे. बस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, येणारा आन्सर कोणाचं राहणार आहे व्हीचं. फक्त असणाऱ्या इक्वेशनला याच्यासोबत आपण कम्पेअर केलं, बाकी दुसरं काहीच नाही. एवढी सोपी प्रॉब्लेम वाटते. आणखी एखादा प्रॉब्लेम डील करू, याच्या बेसवर असेल ते. पुढचा प्रॉब्लेम काय, द इक्वेशन ऑफ ट्रान्सफर्स वेव्ह in a stage string y equal to 0.05 sin 2 pi in bracket small t upon 0.002 minus x upon 0.2 where x and y are in meter and t in second to find wavelength and velocity of wave. दोन गोष्टी काढायच्या, wavelength आणि velocity. y चे इक्वेशन काय दिलेलं आहे त्याला 0.05 sin 2 pi in bracket small t upon 0.02 minus x upon 0.2. काढायचं कोण कोण आहे तर सगळ्यात पहिल्यांदा वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा काढायचा आहे आणि सेकंड व्हेलोसिटी काढायची. बाकीचे इक्वेशन जसे तसं. परत
बाय गिव्हन कंडिशन दिलेले इक्वेशन लिहू 0.05 साइन 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल डी अपॉन 0.02 सॉरी 0.002 मायनस एक्स अपॉन 0.2. परत कम्पेअर करून घेऊ. आता आपण काढायचं कोण याच्यात फक्त लॅम्बडा आणि व्ही. तर हे ए वगैरे कम्पेअर करायचं की काम नाही, जे काढायचं फक्त तेच फाइंड आउट करू. लॅम्बडा कोणासोबत कम्पेअर केला त्याच्या लॅम्बडा ची व्हॅल्यू तिथे लिहायला लागेल तुम्हाला की बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 वी हॅव लॅम्बडा इक्वल टू 0.2 मीटर. काढायचं कोण आहे व्हेलॉसिटी. तर वी नो दॅट द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर विच इज इक्वल टू व्ही इक्वल टू एन इंटू लॅम्बडा. परंतु आता एन काढा किंवा हाच फॉर्म्युला आपण लॅम्बडा अपॉन टी लिहू शकतो. म्हणून टी ची व्हॅल्यू लिहा. लॅम्बडा किती आलाय 0.2 डिवाइडेड बाय कॅपिटल टी. कम्पेअर करा. कॅपिटल टी म्हणजे कोण आहे या स्मॉल टीच्या खालचा कॅपिटल टी असते, म्हणजे स्मॉल टीच्या खालचा कोण झाला कॅपिटल टी. 0.002 म्हणजे 2 into 10 raised to power -1 upon 2 into 10 raised to power -3. 2 to get कॅन्सल. -3 वर गेला +3 मधून 1 गेला म्हणजे 2 म्हणजे v इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत त्या. आता आणखी एखादा प्रॉब्लेम तुम्हाला अशा केसमध्ये राहू शकते की हे असं नसून जर का असं दिलं असेल की बाबा 0.5t मायनस एक्स अपॉन 0.7. मग आता या केसमध्ये कॅपिटल टी ची व्हॅल्यू किती झाली. हे जो 0.5 हे कोणाची व्हॅल्यू झाली आहे. तर याच केस बरोबर आपण हे इथे इक्वेशन कन्सिडर करू शकतो. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन तसंच आहे. इथं ए ची व्हॅल्यू राहिली हा साइन हा 2 पाय. हे जे पहिली व्हॅल्यू आहे 0.t ती स्मॉल टी ला जे मल्टिप्लाय ते मग कोण असते तर एन. म्हणजे हे व्हॅल्यू कोणाची राहणार आहे एन ची. म्हणजे या इक्वेशन मध्ये कॅपिटल टी न देता आपल्याला दिलेलं कोण असते एन. मग याच्यावर कॅपिटल टी कसा काढतात. दिलेलं कोण आहे तर एन माहित आहे आपल्याला 0.5. कॅपिटल टी चा फॉर्म्युला काय 1 अपॉन एन. जसा एन चा फॉर्म्युला 1 अपॉन कॅपिटल टी तसंच कॅपिटल टी चा फॉर्म्युला 1 अपॉन एन. म्हणजे कॅपिटल टी कसा काढला जाईल 1 अपॉन 0.5. अशा गोष्टी आहेत. फक्त कंपॅरिझन इथं करता आलं पाहिजे. आणखी एखादं थोडं वेगळ्या प्रकारचं प्रॉब्लेम घेऊ जे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आणि बाकीचे प्रॉब्लेम मग तुम्हाला सगळे होमवर्क मध्ये राहतील. बाकीचे काही प्रॉब्लेम जे सोपी आहेत परंतु काही प्रॉब्लेम किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अडचण जाऊ शकते. हा पहा असं एक इक्वेशन दिलेलं आहे y इक्वल टू 0.04 साइन π/17 इन ब्रॅकेट 340 स्मॉल टी मायनस एक्स. याच्यात कॅपिटल टी नंतर वेवलेंथ आणि स्पीड ऑफ वेव्ह म्हणजे व्हेलॉसिटी काढायचे. 3 गोष्टी काढायच्या आणि इक्वेशन दिलं. आता इक्वेशन मध्ये नेमका फरक काय सर. आताच तर सांगितलं तुम्ही की हे व्हॅल्यू जे असते ते एन ची असते म्हणून. पण कंपॅरिझन करून पहा बरं. हे ए ची व्हॅल्यू राहील हे साइन ची व्हॅल्यू राहील. इथं काय म्हटलं आपण नेहमी कोण पाहिजे 2 पाय. पण इथं कोण आहे π/17. π/17 नाही चालणार. नेहमी कोण लागेल 2 पायच लागणार. मग याला 2 पाय मध्ये कन्व्हर्ट कसं करा. 2 पाय मध्ये जर का कन्व्हर्ट करायचं असेल तुम्ही असं लिहू शकता y इक्वल टू 0.04 साइन. इथं कोण पाहिजे आपल्याला 2 पाय पाहिजे की π/17 पाहिजे 2 पाय पाहिजे. मग इथे खालच्या 17 चं काही काम आहे का नाही. याचा अर्थ खालचा 17 आपण तो कॉमन काढला म्हणून इथं आलाय तो. म्हणून हा खालचा 17 आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका. आता ब्रॅकेटच्या बाहेर आहे याचा अर्थ दोन्ही टर्मला तो मल्टिप्लाय मध्ये चालला जाईल. मल्टिप्लाय म्हणजेच खाली तो डिवाइड मध्ये जाणार आहे. म्हणजे राहिलं कोणती तर फक्त वर पाय इन ब्रॅकेट 340t अपॉन 17 मायनस एक्स अपॉन 17. लक्षात आलं ते काय केलेलं आहे
की इथं आपल्याला कोण पाहिजे 2 पाय आणायचा आहे, पण आहे कोण इथं पाय बाय 17. हा 17 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, म्हणजे नेमका याच्यामधून तो कॉमन काढलेला होता. आपल्याला इथे 17 ची गरज नाही म्हणून तो 17 परत आतमध्ये ढकलून दिला. तो इथे डिवाइड मध्ये जाईल आणि खाली डिवाइड मध्ये जाणार. याच केसमध्ये आणखी आपण लिहू शकतो याला 0.04 साइन पाय इन ब्रॅकेट. आता या 340 ला मी असं लिहू शकतो 2 मल्टिप्लाइड बाय 170, 17 दुनी 34, 340 च्या अर्धे किती, 170, म्हणजेच काय लिहू शकतो 2 मल्टिप्लाइड बाय 170, टी जसं तसा खाली 17 जसं तसा मायनस x अपॉन 17. आपल्याला कोण पाहिजे 2 पाय, मग हा 2 बाहेर काढा, म्हणजेच काय झाला तो y इक्वल टू 0.04 साइन 2 पाय. आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण आणलं. इथं 2 पाय पाहिजे होता, हा 2 आपण इकडे बाहेर आणला, म्हणजे आतमध्ये कोण राहिला आता 170 अपॉन 70. 170 अपॉन 70 म्हणजे कितीचा भाग चालला 10 चा, स्मॉल टी मायनस x अपॉन 70. म्हणजे या प्रकारचे रिलेशन झालं आहे. आता पाहून घ्या, हे पहिली व्हॅल्यू a ची, हा साइन 2 पाय, हा 10 म्हणजे कोणाची व्हॅल्यू आहे n ची, स्मॉल टी जसा तसा मायनस x आणि लॅम्बडा म्हणजे 70. बाकी फाइंड आउट करू शकता. टी काढायचा आहे ना. आता व्हॅल्यू कोणाची दिली, हे व्हॅल्यू कोणाची असते n ची, म्हणजे n इक्वल टू किंवा टी काढायचं आहे तर टी इक्वल टू 1 अपॉन n काढल्या जाईल. नंतर लॅम्बडा. आता प्रॉब्लेम पहा, आपल्याला इथे पुढे लॅम्बडा दिसून राहिला होता का, कसे लॅम्बडा म्हणजे नेमका कोण, x च्या खालचा म्हणजे कोण असते ते. आता इथे x च्या खाली कोणीच नव्हतं, मग का आपण 1 घेतलं असतं का. त्यासाठी इथं पाहावं लागते पहिले की इथं 2 पाय असेल तर मग तुम्ही 1 घ्या. म्हणजे मल्टिप्लाय जर केलं 2 पाय असेल, कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, मग याला डिवाइड मध्ये कोणीच नाही म्हणजे कोण असते तर 1 आपण या कंडिशन मध्ये कन्सिडर करू शकतो. परंतु या केस मध्ये 2 पाय नाही, मग 2 पाय जर का आपण इथे आणला तर नक्कीच हा 17 चं काम नव्हतं आतमध्ये पाडून गेला. म्हणजे इथून कोणाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, लॅम्बडाची व्हॅल्यू. आणि नंतर कोण काढायचं v इक्वल टू n इंटू लॅम्बडा. हा इथचा n मल्टिप्लाइड बाय इथचा लॅम्बडा, म्हणजे कोण होऊन जाणार आहे v. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आणि सगळेच्या सगळे प्रॉब्लेम सोपी आहेत. आता जे सेंड करेल ते पीडीएफ मधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पहा. काही अडचण आली तर ते विचारा, मी तुम्हाला त्याचा आन्सर सेंड करेल. आणि जर का असं वाटलं की बाबा ते आन्सर फक्त लिहून समजत नाही तर मग पुढच्या लेक्चरमध्ये ते वाटलंच तर डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम हळूहळू पुढे सॉल्व्ह करायचे आहेत आणि जे जे अडचण येतील ते नक्की विचारत चला. बाकीचं आता पुढच्या लेक्चरमध्ये. हा, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म्युला ह्या कंडिशन, जो आपल्याला बेसिक फॉर्म्युला होता a sin ओमेगा टी मायनस kx, त्याच्यावर आपण ह्याच्या कंडिशन तयार केल्या, त्या खूप महत्वाच्या आहेत. ह्या कंडिशन जर का डोळ्यासमोर असल्या तर हे प्रॉब्लेम फटाफट सॉल्व्ह करतात. आणि आता हे सध्या ठीक आहे, पण परीक्षेत असताना त्यापेक्षा ते आठवत ठेवा, लक्षात ठेवा. हे 3 फॉर्म्युले एक तर तुम्ही पाठ करा, एक तर आपण जशा पद्धतीने काढले ते पद्धतचा उपयोग करा, म्हणजे जेणेकरून पाठ करायचं काम पडणार नाही आणि फटाफट या गोष्टी लक्षात राहतील. बाकी उरलेले प्रॉब्लेम आता पुढच्या लेक्चरमध्ये तेही असेच काही एक्सप्लेन करेल, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते सांगेल आणि त्याच्यावरचं होमवर्क देईल. परत त्यातही काही अडचण आली तर परत मग असंच विचारायचं. अशा पद्धतीने याचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.